मी पोचलो आहे मिसळ खायला. कॅन यू गेस बॅकग्राऊंड बघून कुठे आलो आहे मी? अवघड आहे, पण मी आलो आहे श्री उपाहारगृह. त्यांच्या नावामध्ये उपहारगृह आहे, पण इट शुड बी उपाहारगृह. पुणेरी मिसळ. पुन्हा एकदा मिसळचे टाईप्स आपल्याला माहिती आहेत. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, वऱ्हाडी मिसळ, नाशिकची मिसळ, नगरी मिसळ आणि उपासाची मिसळ, जैन मिसळ आणि थेट नॉनव्हेज मिसळपर्यंत मिसळच्या व्हरायटल्स आजकाल अवेलेबल आहेत. तर मी आत्ता आलो आहे हे परत सांगतो श्री उपाहारगृह. बॅकग्राऊंड बघून सगळ्यांना प्रश्न पडला असेल श्री उपाहारगृहात तर मी गेलो आहे, असं बॅकग्राऊंड तिथे नाही आहे, हे काहीतरी वेगळं दिसतं आहे. तर बरोबर आहे, मी जे आलेलो आहे ते आहे सिंहगड रोडच्या त्यांच्या जे आउटलेट आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय चव आहे, वेगळं काही आहे का, त्याची आत्ता मी चेक करणार आहे. यांच्या मेनू कार्डवर बघितलं मी तर श्री मिसळ 100 रुपये. हा 2 जानेवारी 2024चा व्हिडिओ. तुम्ही आल्यानंतर कदाचित प्राइसेस वेगळे असू शकतील. सो श्री मिसळ 100 रुपये आणि श्री फरसाण मिसळ 110 रुपये, अशा 2 व्हर्जन्स त्यांच्याकडे दिसतात. तर मला वाटतं मी आपली नेहमीसारखी स्टँडर्ड श्री मिसळ जी आहे ती ट्राय करतो आणि बघूया त्यामध्ये काय काय येतं ते. हां, मी तर बोलतो चूक केली. हे 2 जानेवारी 2025 नॉट 24. सो मिसळ परत एकदा कॅलरीज टोटल 300 ते 400च्या मध्ये. आणि अजून मी बेसिक जेवढे पाव येतील तेवढेच घेणार आहे, अजून जास्तीचे पाव घेणार नाही असं आता ते ठरवलं आहे. यांच्याकडे ते पाव येत आहेत ते कोणत्या टाईपचे पाव येतात तेही बघणार आहे. म्हणजे आपल्या स्लाईसमध्ये येत आहेत का आपले लादी पाव येतात ते चेक करतो. चला मी पटकन ऑर्डर देतो आणि मध्ये मध्ये पुराण सांगतो. पहिले मी चेक करणार आहे की तर्री, कट, सॅम्पल, रस्सा हा जो काही यांच्याकडे येणार आहे तो कोणत्या टाईपचा आहे. तो तांबडा आहे, काळा आहे का हिरवा आहे ते मी आता चेक करतो. आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. टिपिकल आपल्याकडे मिसळमध्ये लेयर्स असतात. सगळ्यात खाली टाकतात भुसभुशीत असं मटकी उसळ, त्याच्यानंतर टाकतात बटाट्याची भाजी किंवा पोहे किंवा दोन्ही त्याच्यावर. तिसरा लेअर थोडा क्रंची जास्ती असतो, फरसाण किंवा पोहे. त्याच्यावरती मग कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि मग त्याचं जान जे काही आहे ते म्हणजे तर्री, रस्सा, कट, सॅम्पल जे काय वेगळ्या भाषेत वेगळ्या ठिकाणी म्हणतात ते. कांदा टाकलेला आहे आणि आता त्याच्यावरती तर्री. सो सुगंध तर फार छान येतो आहे, तोंडाला लगेच पाणी सुटेल असं येतो आहे. तर आपले स्टँडर्ड जी पद्धत आहे त्यात वेगळे वेगळे टेस्ट करायचं आता नाही आहे, कारण तरी सगळे एकत्रच आणून दिले. त्यामुळे तर मी छोटासा पार्ट आणि तर्रीचा टेस्ट करतो. गरम गरम आहे फारच. ओके, ट्रॅडिशनल आहे. लसूण थोडा प्रीडॉमिनंट आहे. धणे आहे, जिरे आहे, राहतं शहाजिरे, खोबरं आहे, तीळ आहे, दालचिनी, काळी मिरी, लवंगा, मेथीदाणे पण असावेत, चक्रफूल आहे, दगडफूल आहे, बारीक 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 नोट्स लागतात त्याच्यात. लसूण पाकळ्या जरा प्रिडॉमिनंट आहे आणि हिंगाचा संशय येतो आहे, पण आहे हिंग पण आहे याच्यामध्ये. रंगासाठी बहुतेक आणि तिखट 2 वेगळ्या टाईपच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. रंग त्या प्रमाणात फार नाही आहे लाल वगैरे. तर तिखटपणा नक्की कशाने येणार आहे शेवटी काही वेळानेच कळू शकेल मला. जास्त कॉमेंट्री न करता डायरेक्टली खायला सुरुवात करतो. लसूण 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 हा प्रिडॉमिनंट आहे, खूप जास्त चव लागते त्याची. बाकीचं अशी चव आहे, तिखट योग्य आहे, झटका बिटका बसेल असं काही नाही आहे. अजून मला तरी काही बसलेला नाही, पण जिभेवरती
पुन्हा एकदा लाल ग्रंथी ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या टेस्ट सगळ्या मी घेऊ शकतो प्रॉपरली. छान आहे. अजून तरी काही तिखट असं कुठे खूप जाणवलेलं नाही आहे. ही मीडियम स्पायसी त्यांना सांगितलेलं होतं. हे मीडियम स्पायसी आहे. मिसळचं असं असतं सुरुवातीला काही चव कळत नाही. हे जसं जसं आपण खात जाऊ तशी तशी मिसळची ॲक्च्युअल चव कळायला लागते. हळूहळू तिखट लागायला लागतं. तुर्तास जिभेच्या टिपवरती आणि ओठांच्या जवळ तिखट जाणीव व्हायला सुरुवात झालेली आहे. बघूया काय काय प्रोग्रेस होतो ते. तिखट लागत नाही आहे पण लिंबू हे वेगळं मॅजिक करतं आहे का चेक करतो. लिंबू टाकल्यामुळे एक लेवल टेस्टची बदललेली आहे आणि वर आलेली आहे. अजून एक लिंबूचा थोडा पहिल्यांदा मला बघितल्यावर वाटलं की अरे क्वांटिटी खूप छोटी आहे. तसं मी आता खायला लागलो आहे लक्षात येते क्वांटिटी अगदी सफिशियंट आहे आणि एका वेळेला आपलं मील जेवण असेल ब्रेकफास्ट असेल इव्हनिंग स्नॅक्स असेल तेवढ्याला सफिशियंट आहे. अजून तरी तिखट जे जाणवायला पाहिजे ते तिखट काही जाणवलं नाही आहे. जे टाळूला घशाला अजून तरी अशी ॲक्नॉलेजमेंट आलेली नाही आहे हे तिखट काहीतरी आपण खातो आहे. छान सोबर टाईपची जी मिसळ आहे पुणेरी मिसळ. मिसळच्या बेसमध्ये ओलं खोबरं लागलेलं आहे आणि ओल्या खोबऱ्यामुळे कसं तो बारीक गोड असं मध्येच कुठेतरी येऊन जातं आहे. चांगलं लागतं वाईट नाही. इनोव्हेटिव्ह काइंड ऑफ. मिसळचं जे काही रस्सा आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचे पीसेस काही लागत नाही आहेत. काही ठिकाणी ते टाकतात आणि एक वेगळीच टेस्ट येते आणि क्रंच येतो. तसं या मिसळमध्ये आत्ता काही दिसत नाही आहे. हां तर मी सांगतो पुण्यामध्ये काही ठिकाणी आजकाल तुम्हाला जर एक्स्ट्रा सॅम्पल तर्री जे काय तो पदार्थ आहे तो हवा असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागतात. मी गावामध्ये तुळशीबागेमध्ये एका मिसळला हे फेस केलं आहे की वर्ण तर्री अजून हवे असतात तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. इथे तसं काही नाही आहे. ते कांदा पण थोडासा मागणार आहे. इथे कांद्यालाही चार्जेस नाही आहेत वर्ण वाढलं जाणार आहे. हे परत एकदा तर्री आणि तर्री अनलिमिटेड आहे. मला वेगळे चार्जेस ते अप्लाय करत नाहीत. आणि एकदा मग थोडा कांदा पाहिजे वर्ण अजून कांदा. तर या तर्रीमध्ये परत कांद्याचा एक बेस दिसतो आहे डेन्स हे करण्यासाठी मी कांदा मागवला आहे आणि बस आणि मला पाव पाहिजे म्हणजे स्लाईस पाहिजे आता. हां मगाशी मी हा आपला लादी पाव घेतला आहे. आता मी स्लाईस बरोबर ट्राय करणार आहे. फार फरक पडणार नाही कशामध्ये. आला पाव. अजून तर ट्रॅफिक भरपूर आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. कारण आवाज माझा थोडा प्रॉब्लेमॅटिक किंवा कमी त्याच्यामध्ये येऊ शकतो. जी मिसळचा तिखटपणा जो आहे तो तुर्तासुद्धा अगदी इथपर्यंत वगैरे चाललेला आहे. घशात वगैरे काही नाही आहे म्हणजे जळजळ वगैरे काही प्रकार नाही आहे. म्हणजे जी वयस्कर लोक जे आहेत ज्यांना खूप तिखट सहन होत नाही त्यांच्यासाठी ही मिसळ अतिशय योग्य आहे. तुम्ही जर त्यांना झटका सांगितला म्हणजे तिखट सांगितलं व्हर्जन तर तिखटही अवेलेबल आहे. मी हे मिडियम सांगितलेलं आहे जे आहे ते आणि चांगलं आहे. आता बापरे असं करता करता मिसळची ही क्वांटिटी आहे एवढ्याशा वाटीत वाटलं होतं आधी मला. एवढंसं काय पुरणार आहे का वगैरे ते भरपूर झालेलं आहे खाताना. मिसळ बटाट्याचा बेस आहे जरा मटकी टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यामुळे जे थिकनेस यायला पाहिजे मिसळला एक बॉडी अशी सॉलिड वाटली पाहिजे मिसळ तशी प्रॉपर वाटते. कांदा सुपर फाईन चॉप केलेला आहे आणि सुपर फाईन चॉप केल्यामुळे खाताना त्याची एक वेगळीच मजा येते. मिसळ जी आहे आता तिखटपणा जो आहे हळूहळू जसं मी नेहमी म्हणतो मिसळी हळूहळू चढल्यासारखे होते शीतं चढायला लागलेली आहे. डोळ्यातनं बारीक पाणी बिणी आता येऊ शकतं डेफिनेटली. काळा बेस नाही आहे हिरवा बेस नाही आहे लाल बेस आहे याचा. लसूण जरा
खूपच जास्ती टेस्ट असे हे होते. मला एक सजेस्ट करणार मी, जरा लसूण तुमचा थोडा कमी करा. मिसळ आता सगळीकडे प्रॉपर तिखट जी काही टेस्ट आहे ती लागायला लागलेली आहे. आणि मिसळचा इफेक्ट जो आहे, मिसळ खाल्ल्यानंतर जे काय वाटायला पाहिजे तसं हळूहळू दाह सुरू झालेला आहे. थोडक्यात ही मिसळ हळूहळू चढते, पण इसेन्शियल जो इफेक्ट आहे मिसळ खाल्ल्याचा तो मात्र नक्की येतो. तिखटाची लेवल अतिशय अप्रतिम वर आलेली आहे. आता मला नुसता पावसात शेवटचा उरलेला तुकडा आहे, हा तुकडा खायला पण छान वाटतं आहे. जे खाताना जरा तिखटपणा जो आहे तो कमी होतो याच्या तुलनामधला. तर मी आता इथे बोर्डवरती ताक दिसतं आहे, मी ताक ऑर्डर करतो. हा जो काही दाह आता व्हायला लागलेला आहे तो कमी करण्यासाठी मला त्याची गरज वाटायला लागलेली आहे. ताक येतं आहे तोपर्यंत बाकीचे इथे जे काही आयटम्स आहेत त्यामध्ये बटाटा वडा चटणी दिसते, बटाटा वडा सॅम्पल आहे, बटाटा वडा आहे, कांदा भजी आहे आणि बाकी साबुदाण्याची खिचडी आहे, साबुदाण्याचा वडा आहे, साबुदाण्याची उपवासाची मिसळ पण आहे. तर ही उपवासाची मिसळ कधीतरी मी नंतर ट्राय करणार आहे. पोहे आहे, दोपीट आहे, शिरा आहे, पायनॅपल शिरा पण आहे. पण अशी मिसळ खाल्ल्यावरती गोरनं गोड खायचं, ती मिसळ खाल्ल्याचा काही फायदा नाही. सो आता मी पायनॅपल शिरा किंवा शिरा तसं काही खाणार नाही आहे. म्हणजे मला तर इच्छा होती पण खाणार नाही आहे आता. आणि हे आलं ताक. ताक ट्राय करतो. जिऱ्याचे पूड टाकलेलं आणि प्रॉपर थोडं आंबट असलं चांगलं व्यवस्थित ग्रेडचं ताक आहे हे. मी संपवतो. ताक पितानाच हा जो काही दाह आहे इथे होत असलेला लगेच कमी झाला. ताक चांगलं गार आहे आणि खरंच टेस्टी व्यवस्थित प्रॉपर ताक आहे. आणि 2 जानेवारी 2025 याची किंमत 20 रुपये असे दिसते मला. रिव्हिजन: पुणेरी मिसळ, लाल रस्स्याचा बेस, याच्यामध्ये टिपिकल पुणेरी मिसळ असलं पाहिजे ते बटाटा भाजी, त्याच्यानंतर त्याच्यावरती उसळ, त्याच्यावरती टाकलेला फरसाण, त्याच्यावरती टाकले होते साईडला पोहे, त्याच्यावरती एक टोमॅटोची छान स्लाईस लावली होती आणि त्याच्यावरती ओलं खोबरं, त्याच्यावरती कोथिंबीर आणि हे लाल तर्री. सो ओव्हरऑल कॉम्बो झकास होता. लसूण किंचित प्रिडॉमिनंट होतं याच्यामध्ये. आधी मला अजिबात तिखट वगैरे काही लागलं नाही, पण जशी मिसळ संपत यायला लागली तसे चव मला जबरदस्त लागत गेली. चांगली गोष्ट म्हणजे इथे सॅम्पलला वगैरे एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीत. तुम्ही कांदा वरनं मागितला त्याला एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीत. काही ठिकाणी पुण्याला मी ते फेस केले, ते लोक चार्ज काय पण त्यांच्या असतील गणितं काय जे आहेत ते. ओव्हरऑल रेटिंग पॉझिटिव्ह, छान आहे. बरं, परत एकदा हे आहे सिंहगड रोडचं आउटलेट. हे गावातलं आउटलेट नाही आहे. इकडे कधी फिरकलात तर वर्थ आहे. समोरच गार्डन आहे पुण्यातलं फेमस. कोणतं गार्डन आहे पुण्यातलं फेमस तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही करालच. मी एक चित्रपट रेकमेंड करणार आहे याच्यानंतर, आणि तो चित्रपट आहे मिस्ट्रेस ऑफ स्पाइस. याचं पोस्टर तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती टाकेलच. परत स्पाइस म्हणजे मसाला, पॅरेटेडच चित्रपट आहे. जरूर बघा. आवडला तर खाली नक्की कॉमेंट करा. भेटूया पुढच्या मिसळ ब्लॉगमध्ये लवकरच.